नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, जीएमसी भरती ही आगामी भरती खूप जास्त महत्त्वाची आहे। यापूर्वी सुद्धा जीएमसी काही भरती झालेल्या आहेत, जसे की जीएमसी नांदेड भरती असेल किंवा जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती असेल। पण लक्षात ठेवायचं, बरेचसे विद्यार्थी अजूनही कन्फ्युजन मध्ये आहेत ज्यांच्या आगामी जीएमसी भरती होणार आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे की मुंबई जीएमसी भरती असेल, नागपूर सुद्धा होऊन गेलेली आहे। पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा एक शंका उपस्थित होते की त्यांना अजूनही इंग्रजी व्याकरणचा सिलेबस माहिती नाहीये। त्यासाठी आपण एक संबंधित व्हिडिओ हा करत आहोत। म्हणजे जीएमसी मध्ये म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, त्या संदर्भात विविध आस्थापनावरती भरती केली जाते। पण त्यात लक्षात ठेवायचं, आपल्याला इंग्रजी व्याकरण हा सिलेबस खूप जास्त महत्त्वाचा आहे। मित्रांनो, जर तुम्ही जीएमसी कोणताही सिलेबस पाहिला, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी नमूद केलेला आहे 5 ते 6 घटक आहेत। आणि त्या संदर्भात सुद्धा ही आपण सध्या आता लेक्चर घेत आहोत। तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जीएमसीचा अभ्यास करताना तुमचं मराठी व्याकरण तरी चांगलंच पाहिजे, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता, त्याचसोबत तुमचं इंग्रजी व्याकरण असेल किंवा जीएस चा भाग असेल। पण हे लेक्चर आपण पूर्णपणे जीएमसी भरती इंग्रजी व्याकरण संदर्भात बघणार आहोत। म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचं की कोणते कोणते घटक आहेत, त्याच्यानंतर कोणतं, फॉर एक्झाम्पल अजूनही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की जीएमसी भरती घेतो कोण, म्हणजे ते तुमचं टीसीएस घेतं की आयबीपीएस घेतं, त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, आणि अभ्यासक्रमामध्ये म्हणजे स्पेशली इंग्रजी व्याकरणच्या अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते घटक नमूद आहेत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत चला, त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की जीएमसीचा सिलेबस कसा आहे इंग्रजी व्याकरणाचा। आलं का लक्षात? आता बघा, सिलेबस त्यांनी जर दिला आहे तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये विविध घटक दिलेले आहेत। विचार करताना आपण नंतर सुद्धा करूया की आपली तयारी नियोजन कसं असणार आहे। इंग्रजी व्याकरण संदर्भात महाराष्ट्र अकॅडमीने नुकतीच आपले एक इंग्रजी व्याकरण बॅच लॉन्च केले आहे, तुम्हाला त्याची माहिती सांगितली जाईल। पण लक्षात ठेवायचं, हे आपण घटक विस्तृतपणे पाहूया। मित्रांनो, सिलेबस मध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला कॉमन वोकॅब्युलरी हा पार्ट दिलेला आहे, जो पहिला घटक आहे। सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा दिलेला आहे। ग्रामर, आता बघा, मुद्दा असा आहे की आपण शिकतोय इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्लिश ग्रामर, त्यांनी जर पॉइंटच टाकला इंग्रजी ग्रामरचा, म्हणजे ग्रामरचा पॉइंट टाकलेला आहे। लक्षात ठेवायचं ना, तुम्हाला सिलेबस डिकोड करता आला पाहिजे इंग्रजी व्याकरणाचा। म्हणजे फक्त पॉइंट जरी माहिती असेल तर आपण याच्यावर अजून काही गोष्टी थोडेसे एकदा व्यवस्थित विचार करू शकतो। चौथा आहे इडियम्स आणि फ्रेजेस, त्यांनी मुद्दाम जरा हायलाइट केलेला आहे। पुन्हा कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जाईल, त्या तुम्हाला उतार्यावर प्रश्न विचारले जातील। पण लक्षात ठेवायचं, उतारा कधी कधी थोडा मोठा असेल, लहान असेल, प्रश्न जास्त किंवा कमी असतील। आता आपण थोडा विचार करूया की हे जे घटक आहेत, या प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला कसं व्यवस्थित थोडं डिकोड करता आलं पाहिजे। आता बघा मित्रांनो, कॉमन वोकॅब्युलरी मध्ये आता त्यांनी सांगायला सांगितले कॉमन, पण ते आपल्यासाठी अनकॉमन असते। कॉमन म्हणजे साधारण शब्दसंग्रह, पण जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला साधारणच्या ऐवजी असाधारण वाटतो, कारण आपण कधी अभ्यास केलेला नाहीये। आलं का लक्षात? आता हा कॉमन वोकॅब्युलरीचा पॉइंट आहे, आपण थोडासा डिकोड करूया। मित्रांनो, या कॉमन वोकॅब्युलरी मध्ये तुम्हाला इडियम फ्रेजेस म्हणजे म्हणी वाक्यप्रचार, प्रोवर्ब्स म्हणजे म्हणींचा तुम्हाला वाक्यात उपयोग केला जाईल। पुन्हा समानार्थी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्यांचे तुम्हाला अर्थ विचारला जाईल। पुन्हा लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं जे टीसीएस पॅटर्न मध्ये खूप आवर्जून विचारलं जातं ते म्हणजे तुमचा स्पेलिंगचा एरर। म्हणजेच काय, 3 नंबरचा पॉइंट आहे स्पेलिंग एरर। पुन्हा चौथा पॉइंट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे काय तर शब्द समूहाबद्दल एक शब्द, आणि सगळ्यात महत्त्वाचा तर कन्फ्युजिंग वर्ड्स। कन्फ्युजिंग म्हणजे मित्रांनो काय, तुम्हाला गोंधळात टाकणारे शब्द असतात, म्हणजे एकाच ऐकायला एक शब्द वाटतो त्याचे अर्थ वेगळे असतात। समजा 2 शब्द आहेत, ऐकायला सेम वाटतात, मी म्हटलं प्रिन्सिपल, दोघांचे अर्थ वेगळे आहेत। ऑर्डिनन्स, दोघांचे अर्थ वेगळे आहेत। स्टेशनरी, दोघांचे अर्थ वेगळे आहेत। मग लक्षात ठेवायचं, अभ्यास करताना वोकॅब्युलरीला डावलायचं नाही। वोकॅब्युलरीला जवळपास 40% वेटेज आहे। तुम्हाला मी सगळे वेटेज सांगेन। जर आपण नांदेडचा पेपर पाहिला किंवा जो नागपूरचा पेपर पाहिला जो झाला होता जीएमसी मध्ये, त्यात समजेल आपल्याला की त्यांनी थोडं वोकॅब्युलरीला स्टँडर्ड विचारलेले आहेत, जरा वेटेज पण जास्त आहे। आलं का लक्षात? पुन्हा आता सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये मित्रांनो तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन आणि वर्ब करावं लागेल। त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बचं ऍग्रीमेंट। काय बघा,
सब्जेक्ट आणि वर्बचं ऍग्रीमेंट. म्हणजे काय, तुमचा जसा कर्ता आहे तसं तुमचं क्रियापद पाहिजे, सब्जेक्ट जसं आहे तसं तुमचा वर्ब पाहिजे. दोन्ही टॉपिक महत्वाचे आहेत. नाऊन प्रोनाऊन महत्वाचा आहेच, त्याचबरोबर तुम्हाला वर्ब सुद्धा करावा लागेल. टॉपिक कसंच तयारी करायची, कोणते टॉपिक सोपे आहेत, कोणते अवघड आहेत, कोणते जास्त तुम्हाला वेळ खाऊ शकतात, असे सगळे आपण टॉपिक सविस्तर करायचे आहे. थोडं आपण याच्यामध्ये डिकोड करूया की नेमके टॉपिक कसे करायचे आहे. बरोबर. पुढचा आता इडियम फ्रेज मी इथंच घेतला. आता बघा त्यांनी ग्रामर टाकलेला आहे. मित्रांनो ग्रामरचा विचार केला तर तुम्हाला मुद्दाम काय करतात, जास्तीत जास्त प्रश्न तुमचे आर्टिकलला, पुन्हा टेन्समध्ये, पुन्हा बघा इथे तर वर्ब टॉपिक क्लिअर झाला, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट मध्ये आर्टिकल झाला, टेन्स झाला. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात तो म्हणजे क्वेश्चन टॅग. आणि क्वेश्चन टॅग हलक्यात घ्यायचं नाही, सिंपल प्रश्न असतात, कन्फ्युज व्हायचं नाही, काही नियम करावे लागतात. इंग्रजी व्याकरणामध्ये ज्याला 1-2 नियम एक्स्ट्रा नियम माहिती असतील तो लगेच तुम्हाला उत्तर सांगणार आहे. अलग लक्षात. त्यामुळं महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण भरपूर लेक्चर्स घेतलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी पुन्हा प्लेलिस्ट पहा. इंग्रजी व्याकरणाचे गेले 1.5-2 महिने आपण सलग दुपारी लाईव्ह येत असतो, लेक्चर सुद्धा आपले असतात. त्यामुळं अभ्यास करताना लेक्चर सुद्धा पाहत चला, आपल्या नोट्स त्याचबरोबर आपली बॅच सुद्धा आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगेन नंतर. बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आर्टिकल, टेन्स, क्वेश्चन टॅग झाला. त्याचबरोबर प्रिपोजिशन आणि कंजक्शन सुद्धा चांगले करायचे. हा ग्रामरचाच भाग आहे. तसं बघायला गेलं अख्ख्या ग्रामरमध्ये सगळंच येणार, पण त्यांनी ग्रामर दिलं का तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन कशावर आहेत हे जर आपण तयारी केली तर लक्षात ठेवायचं तुम्हाला थोडंसं इझी होऊन जाईल अभ्यास करण्यामध्ये. बरोबर. पुढचा आहे इडियम फ्रेज, मी याच्यामध्येच घेतला वोकॅब्युलरी मध्ये. आता बघा पुढचा आहे कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज. तुम्हाला उतारा वाचायचा आहे, उतारा वाचन करून तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पण लक्षात ठेवायचे मित्रांनो, उतारा वाचनामध्ये जास्त वेळ घालवू नका. विद्यार्थी उतारा वाचतात कन्फ्यूज होतात, पुन्हा प्रश्नाकडे येतात, पुन्हा उतारा शोधतात, ते तुमचं प्रश्न वगैरे शोधत बसतात उत्तर काढण्यासाठी. अलग लक्षात. तर असल्या काही गोष्टी करू नका. थोडं स्पीड वाढवावं लागेल. त्याचबरोबर ॲक्युरेसी पाहिजे. ॲक्युरेसी मी का म्हणलं तर लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. याचा मुद्दा असा आहे, तुम्हाला सगळेच जर आपण विचार करायला गेलं तुम्हाला 25 प्रश्न जे इंग्रजी व्याकरणाला आहेत तर त्यावर तुम्हाला 50 गुण असतील. म्हणजेच काय, तुम्हाला एक प्रश्न 2 गुणांना असेल, 2 मार्क्सला. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर तुम्ही जीएमसीचा काही सिलेबस बघितला, काही जीएमसीच्या भरती बघितली, त्यात तुम्हाला जवळपास 1 गुण निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे काय, तुमचं उत्तर जर चुकलं तर तुमचा 1 गुण वजा होणार. लक्षात ठेवा, जर एक प्रश्न 2 गुणांना असेल, चुकीचं उत्तर आलं तुम्हाला 1 गुण वजा करतील, तर लक्षात ठेवा तुम्हाला 50% निगेटिव्ह मार्किंग आहे, जे खूपच जास्त आहे. 50% निगेटिव्ह मार्किंग आहे. कारण जर 25% निगेटिव्ह मार्किंग असतं, 1/4 असतं, तर तुम्ही किती वजा झाले असते. जर समजा 1/4 असतं तुमचे 0.50 वजा झाले असते. बरोबर ना, अर्धा मार्क गेला असता. पण लक्षात ठेवा मित्रांनो, इथं तुमचं 1/2 आहे. म्हणजे काय, प्रश्न 2 मार्क्सना आहे आणि 1 गुण वजा होणार. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं 50% निगेटिव्ह मार्किंग आहे. इथं खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे. कारण काय होतं बघा, 25% निगेटिव्ह मार्किंग असेल तर विद्यार्थी जास्त अटेम्प्ट करतात. समजा निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे, तुम्हाला 100 पैकी 100 अटेम्प्ट करायचे आहे. ओके. समजा निगेटिव्ह मार्किंग आहे, ते किती असेल, समजा 1/4 असेल, तर ऍटलिस्ट त्या 100 क्वेश्चन्स पैकी 90+ अटेम्प्ट करा. पण जर तुम्हाला 1/2 म्हणजे तुम्हाला 50% निगेटिव्ह मार्किंग असेल तर मात्र तुमची रेंज फिक्स करा. जर 100 प्रश्न असतील, तुम्हाला जे ॲक्युरेट आहेत, तुम्हाला जे ॲक्युरेट वाटतात, जे बरोबर येऊ शकतात, रिस्क काही ठिकाणी घ्यावी लागेल. पण थोडं लक्षात ठेवा, मराठी व्याकरण जीएस उचित व्यवस्थित करून घ्या. इंग्रजीला थोडा वेळ द्या. आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत. म्हणजे तलाठी, DMER असेल किंवा अजून कोणते TCS IBPS मार्फत ज्या ज्या परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत त्याचे सगळे आपण सॉल्व्हिंग केलेलं आहे. एकदा जाऊन पाहू शकता प्लेलिस्टमध्ये. बरोबर. ओके. 100 क्वेश्चन असतील पण 1/2 निगेटिव्ह मार्किंग असेल, 50% निगेटिव्ह मार्किंग असेल, तर मला लक्षात आलं पाहिजे की इथं मला अटेम्प्ट थोडे कमी घेतले पाहिजेत. 100 क्वेश्चन्स पैकी माझी रेंज 85+ असेल तर जास्त बेस्ट आहे, किंवा 80-85 असेल तरी सुद्धा चांगला आहे. पण लक्षात ठेवायचं, आजकाल विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट वाढत आहे, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढत आहे. काय काय विद्यार्थी अटेम्प्ट जास्त करतात, काही मी म्हटलं ना, काही प्रश्न तिथे लागतात, त्यांची उत्तरं बरोबर आले टॉपला येतात. मग रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्यावर डिसाईड करावं लागेल, आपल्यानुसार बघावं लागेल की मला असं वाटतं की या 4 पर्यायापैकी 2 पर्याय कॅन्सल झाले, 2 पर्याय शिल्लक आहेत, मी विचार करून एका पर्यायाला जाऊ शकतो का, असं वाटत असेल तर रिस्क घ्या.
पण तुम्ही कॉमन या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेव्हा तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल, तुम्हाला थोडं तुमचा अटेम्प्ट वाढवायचा आहे. तुमचं निगेटिव्ह मार्किंग समजा जास्त असेल, थोडासा अटेम्प्ट कमी करा, थोडासा कमी करायचं. आलं का लक्षात? आता इंग्रजी व्याकरणासोबत तुम्हाला मराठी आहे, जीएस आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे, जे सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर विचार करायला गेलं तर 25 प्रश्न असे असणारे आपले 4 सेक्शन आहेत. म्हणजेच काय तर 100 गुण आहेत आणि 100 प्रश्न आहेत आणि तुम्हाला 200 गुण आहेत. वेळ किती आहे? 2 तासाची वेळ आहे, म्हणजे तुम्हाला 120 मिनिटं आहेत. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्ही जर जीएमसीच्या काही भरतीचे ऍड बघितले असेल, तुम्हाला असं सुद्धा जाणवून येईल काही ठिकाणी सेक्शन दिलेले आहेत. सेक्शन ए मध्ये इंग्रजी 6, सेक्शन बी मध्ये इंग्रजी 7 प्रश्न इंग्रजीचे, सेक्शन सी मध्ये पुन्हा 6, सेक्शन डी मध्ये पुन्हा 6 प्रश्न इंग्रजीचे. मग लक्षात ठेवायचं, कुठलंही जाहिरात वाचताना व्यवस्थित बघा परीक्षा पद्धत कशी आहे, कुठला प्रश्न किती मार्काला आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. अजूनही काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. ठीक आहे, आता हे डिपेंड करतं जीएमसी काय ठरवेल. पण जनरल तुम्हाला मी सांगतो, फॉर एक्झाम्पल नांदेडची भरती असेल, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक प्रश्न 2 मार्काला आहे. त्यांनी विस्तृतपणे सांगितलं होतं की 4 विषय आहेत, 4 घटक आहेत, प्रत्येक घटकाला 25 प्रश्न आहेत, गुणले 4 गुणले 2 50 गुण झाले, तुमचे 200 मार्क झाले. आलं का लक्षात? पुन्हा 2 तासाची वेळ आहे. पण मित्रांनो, हे सुद्धा व्यवस्थित वाचत चला. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की निगेटिव्ह मार्किंग तिथं आहे किंवा नाही, त्यानुसार ते अटेम्प्ट करत असतात. म्हणजे काही विद्यार्थी असे पण आहेत, ते एक्झामला जाण्याच्या पूर्वी ऍड वाचत नाहीत, फॉर्म भरतात, एक्झामला जातात आणि निगेटिव्ह मार्किंग नसतं, त्यांना वाटतं आहे, कमी अटेम्प्ट करतात आणि काही लोक सगळे अटेम्प्ट करून येतात. मग काय काय म्हटलं ना की तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढवा. आलं का लक्षात? प्रत्येकानं कोणती जाहिरात निघली, आता आगामी जाहिरात निघलेल्या आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढे मुंबई असेल किंवा अजून कुठल्या ज्या जीएमसी आहेत, कोल्हापूर जीएमसी आहे, मुंबई जीएमसी आहे, कोणती असतील, व्यवस्थित गट ड ची आपली भरती आहे, व्यवस्थित बघत चाला. आलं का लक्षात? खूप जास्त महत्वाचं आहे. बरोबर? ओके, तर हे जीएमसी ठरवतं की कोणत्या प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. चुकीच्या उत्तरांना तुमचे गुण वजा होऊ शकतात की नाही, जीएमसी ठरवणार. आलं का लक्षात? पण कॉमन पॅटर्न लक्षात ठेवायचा. आजकाल सेक्शन 4 दिले जातात. प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला विस्तृतपणे, फॉर एक्झाम्पल मराठी असेल, सेक्शन ए ला 6, सेक्शन बी ला 7, पुन्हा 6, पुन्हा 6, काही ठिकाणी 7 असतील, 6 असं करून जातील. आलं का लक्षात? सो म्हणून खूप जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. पण लक्षात ठेवायचं, काही वेळा असं पण देतील, तुम्हाला एक सेक्शन जो आहे तो तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. असे 4 सेक्शन आहेत, म्हणजे किती झाले टोटल? 30 चोक 120 मिनिटं. आपण बरोबर 2 तासाला आलो. म्हणून म्हणलं परीक्षा पद्धत व्यवस्थित बघा. आता सगळ्या एक्झाम तर ऑनलाईन आहेत, म्हणजे काय सीबीटी आहेत. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आलं लक्षात? खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे. बरोबर? सो आपण बघूया आता की इंग्रजी व्याकरणामध्ये 25 प्रश्न पडतात, त्याच्यामध्ये सोपे घटक कोणते आहेत, तुम्हाला करण्यासारखे घटक कोणते आहेत, तुम्ही कसं सेल्फ स्टडी करू शकता, याचा पण सगळा एक सविस्तर आढावा घेऊ. ओके, त्यापूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की सर टीसीएस पॅटर्न आहे की आयबीपीएस पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे. मित्रांनो, एवढाच फरक आहे. टीसीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला जर बघायला गेला, मी थोडं इंग्रजी व्याकरणाला जास्त फोकस करायला लागलोय. टीसीएस पॅटर्न मध्ये वोकॅबलरी आहे आणि सगळे ग्रामरचे टॉपिक बऱ्यापैकी कव्हर केले जातात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त समजा नाऊन ते तुमच्या शेवटच्या शब्दाची जात म्हणजे इंटरजेक्शन, ह्या शब्दाच्या आपल्या 8 जाती आहेत. बरोबर? नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, या 4 जाती पहिल्या, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, या पुन्हा शब्दाच्या 4 जाती. अशा 8 जातीमध्ये बऱ्यापैकी विचार करायला गेलं तर 4 जातीवर जास्त फोकस आहे. कोणत्या कोणत्या आहे? एक म्हणजे वर्ब. ओके, त्यापूर्वी ऍडजेक्टिव्ह आणि डिग्री, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे इम्पॉर्टंट, वर्ब झाला 2, दुसरी जात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं आहे, ते म्हणजे प्रिपोजिशन, आणि चौथी आहे कंजक्शन. म्हणजे बघा, टीसीएस जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फोकस जास्त हा बेसिक ग्रामरवर जास्त फोकस आहे. बेसिक ग्रामरवर जास्त फोकस टीसीएसचा आहे. पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातील. हा एवढाच फरक लक्षात ठेवायचा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातील, इंग्रजी मराठी कोणताही असेल. पण इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, बेसिक ग्रामर चांगलं करा. आणि बऱ्यापैकी जीएमसी भरती आहेत या टीसीएस मार्फत घेतल्या जातात. म्हणजे लक्षात ठेवायचं, तुम्हाला अभ्यास करताना नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ते जवळपास प्रिपोजिशन, कंजक्शन पर्यंत व्यवस्थित घटक करून घ्या. आलं का लक्षात? आता जर आयबीपीएस चा विचार केला तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, आयबीपीएस मध्ये थोडंसं बघा, इथं वोकॅब्युलरी पण आहे, असं नाही की वोकॅब्युलरी नाहीये. तुम्हाला मी परत सांगेन किती किती वोकॅब्युलरी क्वेश्चन असतात. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला वोकॅब्युलरी थोडी स्टँडर्ड लेवलला आहे.
थोडंसं स्टँडर्ड लेवलला आहे. म्हणजे काय, टीसीएस पेक्षा थोडं आयबीपीएस वोकॅब्युलरी. कारण काय होतं, आयबीपीएसचा हा जो बोर्ड आहे, ही जी एक संस्था आहे, ही बऱ्यापैकी बँकिंगच्या पण एक्झाम घेत असते आणि त्यांच्याकडे एवढं सगळं काही आहे. तर लक्षात ठेवायचं, वोकॅब्युलरी करत असताना थोडं स्टँडर्ड लेवलला केलं, तुमचे आयबीपीएसचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होऊन जातात. अलग लक्षात, वोकॅब्युलरी करा, दोन्हीकडे सुद्धा करायची आहे, पण आयबीपीएस मध्ये थोडं स्टँडर्ड लेवलला करावं लागेल. दुसरी गोष्ट, जर आपण सिलेबस म्हणजे जर आपण परीक्षा पद्धत पाहिली तर लक्षात ठेवायचं, बऱ्याचशा आयबीपीएस द्वारे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे, तर पॅराजंबल या नावाचा एक नवीन टॉपिक येतो, क्लॉज टेस्ट या नावाचं नवीन काय काय येत आहे आपल्याला, आणि पॅसेज. टीसीएसला सुद्धा पॅसेज विचारला जातो, पण टीसीएसच्या आणि आयबीपीएसच्या पॅसेजमध्ये थोडा फरक आहे. आयबीपीएसच्या पॅसेजमध्ये अगेन थोडा स्टँडर्डनेस असतो, टीसीएस पेक्षा थोडा स्टँडर्ड आहे. म्हणजे बघा, वोकॅब्युलरी पण स्टँडर्ड आहे आयबीपीएसची आणि थोडा पॅसेज पण स्टँडर्ड आहे. पण लक्षात ठेवायचं, जे बेसिक ग्रामर आहे ते बेसिक ग्रामर तुम्हाला टीसीएसला जास्त विचारलं जाईल, आयबीपीएसला थोडंसं याच्यावर जास्त भर असतो, क्लॉज टेस्ट, पॅराजंबल. आता क्लॉज टेस्ट आणि पॅराजंबलवर सुद्धा महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व लेक्चर्स घेतलेले आहेत. क्लॉज टेस्ट 3-4 लेक्चर घेतल्या सिरीजमध्ये, पॅराजंबल 5-6 लेक्चर घेतलेले आहेत. कसं सॉल्व्ह करायचं, पॅराजंबलला टेक्निक काय वापरायचा, हे सविस्तर तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा सिरीज जाऊन पहा, तुम्हाला भरपूर जास्त चांगल्या गोष्टी समजतील. अलग लक्षात. ओके, दुसरी गोष्ट, आयबीपीएस मध्ये तुम्हाला एक प्रश्न 5 पर्यायामध्ये विभागला जातो. म्हणजेच काय, टीसीएसला एका प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि आयबीपीएसला एका प्रश्नाला 5 पर्याय असतात. हा तुमचा पर्यायाचा फरक झाला. तसं लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी आयबीपीएसचं मराठी थोडंसं चांगलं म्हणजे नॉर्मल आहे, पटकन सुटण्यासारखं आहे. टीसीएसचं मराठी थोडं अवघड असतं, अलंकार विचारतात, व्यक्तीची टोपण नाव विचारतात, संधी समास अवघड असतो, प्रयोग अवघड विचारतात. मग हे डिपेंड करतं. म्हणून म्हटलं अनालिसिस चांगलं करा, अनालिसिस विश्लेषण चांगलं करणं गरजेचं आहे. तुमच्या समोर नांदेड म्हणजे काय, जीएमसी नांदेड, जीएमसी मुंबई, हे जे आता रिसेंटली जीएमसी नागपूर हे जे पेपर झालेले आहेत, जीएमसी कोल्हापूर अल्सो, हे पेपर एकदा चाळून घ्या. याबद्दल तुम्हाला मी सविस्तर इंग्रजी व्याकरणाचा व्हिडिओ म्हणजे काही दिवसांत तुम्हाला मी अपलोड करेन. एकदा जीएमसी नांदेडला कसा पॅटर्न होता आपण सगळं स्टडी करूया. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा बेसिक पॅटर्न करायचा. दोन्हीकडे सरासरी बेसिक ग्रामरला क्वेश्चन आहेत. म्हणजे बघा, आता जर मला विभागायचं असेल, मी तुम्हाला सांगेन की या पूर्ण विभागणीमध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल बघा, जर मी बेसिक ग्रामर पकडलं तर बेसिक ग्रामरसाठी 25 प्रश्नापैकी टीसीएस आणि आयबीपीएस मध्ये जनरलाइज विचार करूया आपण, दोन्हीकडे जवळपास 5 ते 6 प्रश्न अवेलेबल आहेत. 5-6 ची रेंज पकडा, प्लस मायनस एक असेल. वोकॅब्युलरीचा विचार केला तर मित्रांनो, वोकॅब्युलरी सेक्शन मध्ये ऑलमोस्ट 6-7 प्रश्न आहेत, विसरायचं नाही. ठीक आहे. आणि जे ऍडव्हान्स ग्रामर आहे, ऍडव्हान्स म्हणजे कोणतं मित्रांनो, या ऍडव्हान्स ग्रामर मध्ये तुम्हाला पॅराजंबल असेल, बरोबर, पॅराजंबल असेल, क्लॉज टेस्ट असेल किंवा एरर स्पॉटिंग असेल. एरर स्पॉटिंग म्हणजे वाक्यातली चूक ओळखणे, बरोबर. तर लक्षात ठेवा, जवळपास करायला गेलं यावर सुद्धा 6-7 प्रश्न आहेत ओव्हरऑल. एरर स्पॉटिंग, पॅराजंबल आणि तुमचं क्लॉज टेस्ट. आणि राहिला मुद्दा कोणता, तर आजकाल मुद्दाम कॉम्प्रेहेन्शन टाकतात. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे तुमचं आकलन, तुम्हाला उतारा किती समजला, का एवढा समजला की तुम्हाला पटकन उत्तर सुटतायत का, की समजलाच नाही तुम्हाला उत्तर सुटणारच नाही. मग तुम्हाला मी सांगेन उतारा वाचन काय असतो वगैरे सगळं आपण करणार आहोत, कारण मला एक म्हणजे काही पेपर पण घ्यायचे आहेत, बरोबर. कॉम्प्रेशन मध्ये मित्रांनो, काही परीक्षेला जसं की ओव्हरऑल टीसीएस आयबीपीएस जर पकडलं तर 3 किंवा 5 प्रश्न विचारले जातात. आणि जर समजा कॉम्प्रेहेन्शन त्यांनी स्किप केलं, त्यांनी टाकलंच नाही, तर या 3 सेक्शनला तुमचे प्रश्न वाढणार. अलग लक्षात. त्यांना एकूण 25 प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही आता विचार करा की तुम्हाला या सगळ्या घटकामध्ये जास्त कशाला तुम्हाला मार्क्स काढता येतील, ते आपण थोडक्यात इथं बघूया. बघा, आता तुमची तयारी काय आहे, तर मला असं वाटते की आपण या पूर्ण प्रवासामध्ये महाराष्ट्र अकॅडमी सोबत आहेच तुमच्या, पण लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा सेल्फ स्टडी करायचा आहे. तुम्हाला अजून काही गोष्टी मी सांगणार आहे, सोपे घटक पहिल्यांदा व्यवस्थित काढून घ्या. मला असं वाटते की या पूर्ण जर जीएमसीचा मी जर स्टडी केला तर जीएमसी मध्ये त्याच्या इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासामध्ये मला पहिल्यांदा शब्दाच्या 8 ज्या जाती आहेत, बरोबर, म्हणजे नाउन पासून ते इंटरजेक्शन पर्यंत मला या शब्दांच्या 8 जाती व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. कारण मित्रांनो, याच्यावर बेसिक ग्रामरला प्रश्न विचारले जातात. बऱ्याचशा जीएमसी ज्या आहेत या टीसीएस घेतल्या, म्हणजे टीसीएस मार्फत आयोजित केल्या जातात परीक्षा. टीसीएस मध्ये बेसिक ग्रामरला प्रश्न विचारला जातो. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट आर्टिकल, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ब, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. म्हणून म्हटलं चांगला अभ्यास करा.
आलं का लक्षात? सो मला असं वाटते शब्दांच्या 8 जाती पहिल्या क्लिअर करून घ्या. आता शब्दांच्या 8 जाती करत असताना लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्या 8 जाती सोबत तुम्हाला एक्स्ट्रा 4 टॉपिक करावे लागतील. 4 लय महत्वाचे. कुठले कुठले? आर्टिकल करायचा व्यवस्थित, टेन्स करायचा, व्हॉइस करायचा आणि स्पीच करायचा. बस. कारण आर्टिकलला प्रश्न असतो, फिल इन द ब्लँक विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. 4 पर्याय असतात. मग तुम्हाला दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये काय करायचं आहे? आर्टिकल फिलअप करायचा आहे. पर्याय कुठले असतात? आर्टिकल ए, आर्टिकल ॲन, आर्टिकल द आणि नो आर्टिकल. काही ठिकाणी आर्टिकल लावायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा प्रश्न माहिती आहेत. आलं का लक्षात? मग हे सोपे घटक व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल तर लक्षात ठेवायचं, यातले मी काही घटक अवघडमध्ये आणतो. अवघडला कुठले असणार आहेत? अजूनही काही विद्यार्थ्यांना, जसं की आता फॉर एक्झाम्पल ज्यांना सोपं वाटतं त्यांनी सोप्यामध्ये आर्टिकल करू शकता, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आर्टिकल सोपं जातं पण यातलं ॲन आर्टिकल अवघड जातं आणि नो आर्टिकल म्हणजे आर्टिकल कुठं लावायचं नाही कळत नाही. पहिला मी स्टार्ट करतो. असले हे असतात ट्रॅप क्वेश्चन. तुम्हाला बरोबर जाळ्यामध्ये अडकवतात, तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतात. त्यांना माहिती आहे तुम्हाला आर्टिकल ॲन येत नाही, तुम्हाला आर्टिकलचा उच्चार करता येत नाही, म्हणजे शब्दाचा उच्चार करायला चुकला, आर्टिकल चुकलं. त्यांना माहित आहे तुम्ही कुठं चुकू शकता, अपवाद कुठं आहेत, मुद्दाम त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणून ज्यांना असं वाटते सोपे घटक सर आर्टिकल मला जमतोय, पण अवघड मध्ये त्या आर्टिकल मध्ये परत ॲन आणि नो आर्टिकल चांगला करायचं. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट बघा, इथं मी परत काय केलं बघा, तर याच्यामध्ये एक शब्दाची जात आहे वर्ब. मित्रांनो लक्षात ठेवा, दुसरं महत्वाचा पॉइंट आहे अवघडामध्ये, तो आहे वर्ब आणि टेन्सचे चांगले नियम करून घ्या. नियम चांगले करून घ्या. रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. रूल्स डिफाईन युअर स्कोर्स. रूल तुम्हाला डिफाईन, तुमच्या स्कोरला डिफाईन करतात. म्हणजे काय? ज्याला काही नियम आठवले तो बरोबर इम्प्लिमेंट करून तिथं पर्याय काढू शकतो. आलं का लक्षात? देन अगेन यातले 2 टॉपिक आहेत, ते म्हणजे कोणते? प्रिपोजिशन आणि कंजक्शन. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे 2 टॉपिक अवघड वाटतात आणि अवघड वाटण्याचं कारण साहजिकच आहे. प्रिपोजिशन इंग्रजी व्याकरणामध्ये जवळपास 25 आहेत आणि कंजक्शन जवळपास 14-15च्या आसपास आहेत. आणि जेव्हा खूप जास्त घटक ऍड होतात तेव्हा 100% तिथं आपण कन्फ्युज व्हायला. म्हणून ज्यांना असं वाटणे सर सोप्यापेक्षा सोप्यामध्ये जे घटक आहे शब्दांच्या जातीमध्ये त्यातले 2 घटक अवघड, म्हणून मी तर अवघड टाकलेला आहे. इथं अजून एक घटक सोपा आहे, तो म्हणजे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग चांगला करायचा. फिक्स क्वेश्चन विचारला जातो, वाक्य दिलं जाईल, कॉमा टाकतात, पुढे फिल इन द ब्लँक असतं, क्वेश्चन टॅग वापरा, क्वेश्चन टॅग फिलअप करा. बरोबर. आणि हे झाले तुमच्या शब्दांच्या जातीमधले किंवा त्या संदर्भात तुमचे ऍडिशनल काही घटक करायचे आहेत अवघडामध्ये. अवघड मी का म्हणतो? कारण नियम जास्त करावे लागतात. नियम माहिती असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला बरोबर तिथं पर्याय निघतो. अलग लक्षात? दुसरी गोष्ट, या अवघड टॉपिकमध्ये अवघड म्हणायचं मी असं म्हणतो आता, जे जास्त वेळ घेऊ शकतात असे मला 3 टॉपिक वाटतात. ते कोणते कोणते आहेत? एक म्हणजे क्लॉज टेस्ट. कारण का? तुम्हाला बरोबर शब्द फिलअप करता आला पाहिजे. तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल 7-8 ओळीचा, त्या प्रत्येक ओळीमध्ये किंवा 1-2 ओळीमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे. पण त्या पॅसेजचं थीम बघायचं. एकदा थीम बघा, बॅकग्राऊंड बघा, की पॅरेग्राफ किंवा त्या उताराचं लहान पॅरेग्राफचं थीम काय आहे, पॅसेज कशा कोणत्या घटकावर आधारित आहे. तुम्हाला त्या प्रकारचे शब्द वापरावे लागतात. फिल इन द ब्लँकला तुम्हाला क्लॉज टेस्टला जवळपास 3 किंवा 5 प्रश्न असते. बरोबर. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला थोडंसं स्टँडर्ड करायला गेलेच तर कदाचित तुम्हाला पॅराजंबल सुद्धा विचारलं जातं. आणि पॅराजंबल विचारतील तर 3 विचारू शकतात. त्या 3 पैकी एक सोपा असतो, पण 2 थोडेसे मीडियम किंवा अवघड असतात. मग इथं जास्त कन्फ्युजिंग आहे, वेळ जास्त जातो आणि म्हणून मी त्याला थोडंसं अवघडमध्ये आणलेलं आहे. अवघड असं नाही म्हणत की थोडं शिकायला अवघड आहे, शिकायला सगळं बऱ्यापैकी सोपं होऊन जातं, पण वेळेचं मॅनेज करणं, व्यवस्थापन करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि शेवटचा घटक तुमचा तो म्हणजे मित्रांनो पॅसेज. आता या पॅसेज बद्दल मला विस्तृतपणे हे सांगायचं आहे, थोडं एकदा बघून घ्या. सोपे घटक आणि अवघड केलेले आहेत. सोप्या घटकामध्ये सगळ्या शब्दांच्या जाती, लहान सहान नियम करून घ्या, क्वेश्चन टॅगचा टॉपिक करून घ्या, पंक्च्युएशन मार्क करून घ्या. आणि त्यातलेच काही 3-4 घटक आहेत ते तुम्हाला अवघडमध्ये आणले आणि पुन्हा हे 3 घटक मी इथं आणलेले आहेत. एरर स्पॉटिंग पण याच्यामध्ये येणार, लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पॅसेज अटेम्प्ट करणं. आता लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला पॅसेज अटेम्प्ट करायचा आहे तर चुकून समजा तुमच्या सुरुवातीला जर चुकून होत नाही, कधी शक्यतो एंडला पॅसेज टाकतात, तरी सुद्धा चुकून सुरुवातीला पॅसेज आला तर अजिबात अटेम्प्ट करू नका. समजा 25 प्रश्न सल्लग आहेत, समजा सुरुवातीलाच पॅसेज आला, तुमचा जास्त वेळ जाणार. तुमचा एकदा माइंडसेट बिघडला, टेम्परामेंट बिघडलं, तुमचा तो प्रभाव पुढच्या क्वेश्चनवर पडत असतो. आधी इझी करून घ्या. इझी कुठले आहेत?
फिल इन द ब्लँक, आर्टिकल करा, वर्ब करा, टेन्स करा, प्रिपोजिशन, प्रोनाउन, जे काय असेल पटपट मार्क घेणारे तुम्ही टॉपिक करू शकता. देन असं वाटलं वोकॅब्युलरीचं सोपं वाटायला लागले, वोकॅब्युलरी पटपट सोडवत चला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा 25 पैकी मला सुटणारे जवळपास 15 प्रश्न आहेत, तर मला हे मोर दॅन इनफ आहेत, कारण तुमच्याकडे अजून 10 प्रश्न शिल्लक आहेत. त्या 10 मध्ये काही एरर स्पॉटिंगचे असतील, काही पॅराजंबलचे असतील आणि काही पॅसेजचे असतील. पण या 2-3 ठिकाणी तुम्हाला थोडंसं अॅक्युरसी मेंटेन करावी लागेल. कारण काय होतं विद्यार्थ्यांचं 15 बरोबर काढतात आणि 7-8 चुकवून येतात, ते पुन्हा खाली जातात. बघ आता 7-8 चुकणं म्हणजे लक्षात ठेवा, जेवढं चुकतील तुम्हाला 1 गुण वजा आहे त्याचा लक्षात ठेवायचं, कारण जीएमसी मध्ये काही ठिकाणी 1 गुणचं निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. अलग अलग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, मी सांगतो बरोबर. आता 25 पैकी 15 ची रेंज आहे, ठीक आहे. पण 25 पैकी जर आपल्याला 1 गुणचं निगेटिव्ह मार्किंग असेल, तर मला असं वाटते तुमचं अटेम्प्ट 18-20 ठेवू शकता. जर समजा 1/4 असेल तर 22 रेंज ठेवा, 22-23 +-1 ठेवा. आणि जर समजा निगेटिव्ह मार्किंग नसेलच तर तुम्हाला सगळेच अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. सगळे अटेम्प्ट करून या. तुम्हाला मित्रांनो स्वतःवर एवढा विश्वास ठेवा, तुम्हाला 25 प्रश्नापैकी इंग्रजी व्याकरणाच्या तुम्हाला जमणारे 10 ते 12 आहेत, पण जे मेरिट डिसाईड करतात तुम्हाला अजून 6-7 जमले पाहिजे. त्यामुळे जर मी तुम्हाला एक टार्गेट सांगतो, जर समजा निगेटिव्ह मार्किंग दिलं असेल तर शक्यतो ही रेंज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 20 चांगलं रेंज आहे अटेम्प्ट करण्यामध्ये. 20 प्रश्न 18-19-20च्या रेंजला अटेम्प्ट चांगले करा, अॅक्युरसी मेंटेन करा. असं नको व्हायला 20 प्रश्न अटेम्प्ट केले, 10 बरोबर 10 चुकले, तुम्ही खूप मागे गेला. स्पर्धेमध्ये टिकायचं असं लक्षात ठेवायचं, तुम्हाला चांगले अटेम्प्ट करून अॅक्युरसी करून स्कोर करता आला पाहिजे. अलग लक्षात, पॅसेज सुरुवातीला अटेम्प्ट करू नका. एरर स्पॉटिंग, पॅराजंबल वेळ खाऊ आहे. जे वेळ खाऊ घटक आहेत, कन्फ्युजिंग घटक आहेत, थोडं दूर ठेवा. माइंडसेट बिघडतो, टेम्परामेंट बिघडलं अख्खा पेपर खराब होऊन जातो. त्यापेक्षा कुठले टॉपिक अटेम्प्ट करा, कुठले तुम्ही क्वेश्चन सोडवायचे इंग्रजी व्याकरणामध्ये, फिल इन द ब्लँक वाले सोडवा. टेन्स कन्व्हर्जन, टेन्स ओळखा, असले लहान सहान प्रश्न करून घ्या. जरी तुम्हाला 15 पैकी 25 पैकी 7-8 जरी चांगले सुटले, म्हणजे जे बेसिक टॉपिकवर आहेत, तुम्हाला बेसिक टॉपिक मध्ये मार्क घ्यायचे आहेत. मग थोडा एक्स्ट्रा विचार करून तुम्हाला अवघडला शिरायचं आहे. अवघडला शिरला तुम्ही कन्फ्युज झाला. म्हणून मी वारंवार सांगतो की अवघड टॉपिक करा, तुम्ही थोडं त्याला वेळ द्यावा लागेल. आता एकदा असं होतं ना, अवघड टॉपिक इतका वेळ जातो, म्हणजे एका प्रश्नात 2-2 मिनिटं जातात. आणि मग पुढे पुढे गेल्यावर काय होतं, आपलं थोडंसं टाइम मॅनेजमेंट बिघडतं. आपण गडबडीमध्ये एवढं काय सोडवतो की चुकीचं होऊन जात. त्यापेक्षा हलके फुलके प्रश्न आहेत, मार्क देऊ शकतात. जे बेसिक तुम्हाला टॉपिक सांगितले पटापट मार्क घ्यायचे. 7-8 मार्क चांगले घेतले म्हणजे 7-8 प्रश्न चांगले बरोबर आले, मग थोडंसं इंटरमिडिएट, थोडंसं मीडियमला जा आणि मग ऍडव्हान्स किंवा अवघड घटकाला जा. पण पॅसेज, एरर स्पॉटिंग, पॅराजंबल सुरुवातीला घटक करू नका, वेळ जास्त जाऊ शकतो. पण त्यांना असं वाटते सर माझं पॅसेज लय भारी आहे, करू शकता, ही आपल्या रिस्कवर तुम्ही घेऊ शकता. अलग लक्षात. त्यामुळं थोडं मला असं वाटतं की इंग्रजी व्याकरण चांगलं करा. डिसाइडिंग सब्जेक्ट आहे, सगळ्यांना अवघड वाटणार आहे. तुम्ही जर आतापासून तयारी चांगली केली, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले असतील, ज्यांचा स्कोअर कमी जास्त होत आहे त्यांनी सुद्धा आता कंटिन्यू करू शकता. अजून आगामी भरपूर भरती आहेत. अलग लक्षात. पण पॅटर्न विसरायचा नाही. इथून पुढे TCS IBPS म्हटलं की लक्षात ठेवायचं फिक्स पॅटर्न ऑलमोस्ट झालेला आहे. 25 प्रश्न, 4 सेक्शन, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास. अलग लक्षात. काही परीक्षा TCS घेईल, काही परीक्षा IBPS घेईल. तुम्हाला मी फरक सांगितला होता. वोकॅब्युलरी करताना व्यवस्थित करत चला, शब्द वाचत चला. भरपूर शब्द वाचावे लागतील. याचा अर्थ असा नव्हे की डिक्शनरी काढून बसायचे. याचा अर्थ असा नव्हे दररोज पेपर वाचायचे, काही गरज नाही. जे PYQ येतात TCS IBPS आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सुद्धा मी काही वीकली सुद्धा मी लेक्चर्स घेतो, कोणते वोकॅब्युलरीचे. यापूर्वी सुद्धा मी लेक्चर्स घेतलेला आहे, जाऊन पाहू शकता. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, ज्यांचं इंग्रजी व्याकरण एकदमच ठीकठाक आहे, ज्यांना असं वाटतं सर मला स्कोर करायची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण काय म्हणजे एका महिन्यापूर्वी आपण एक बॅच लॉन्च केली होती. तिचं बॅच होतं TCS IBPS स्पेशल इंग्रजी व्याकरण बॅच. मित्रांनो, या इंग्रजी व्याकरण बॅच मध्ये आपण सगळं बेसिक टू ऍडव्हान्स पुन्हा स्टडी करणार आहोत. आणि आगामी ज्या ज्या परीक्षा आहेत, तलाठी असेल, वनरक्षक असेल, DMER असेल, नगर परिषद असेल, तुमचे GM सुद्धा असेल किंवा मनपाच्या कोणत्याही भरती असतील. कारण बघा एक तर काही आहे, TCS IBPS बऱ्यापैकी सगळ्या परीक्षा घेतं, सरळ सेवा बरोबर. आणि जर तुम्ही TCS IBPS मार्फत म्हणजे कुठल्याही एक्झामची तयारी करायला लागलाय, तुम्हाला मराठी, इंग्रजी, GS, गणित, बुद्धिमत्ता चांगलं करता आलं पाहिजे. पण असा भरपूर विद्यार्थ्यांचा एक असा हे होता की सर इंग्रजीसाठी स्पेशल करूया, म्हणून आपण इंग्रजी स्पेशल व्याकरण बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही जाऊन आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल, डाउनलोड निश्चित करा.
असा लोगो आहे, महाराष्ट्र अकॅडमी नाव आहे. एकदा डाउनलोड केलं की आपल्या बॅच मध्ये जा आणि बॅचचे फ्री लेक्चर्स पहा. तुम्हाला फ्री लेक्चर्स दिलेले आहेत, एकदा बघा. जर माझं शिकवणं पटलं, चांगलं वाटलं, बॅच घेऊ शकता. कमीत कमी फीज मध्ये आपण जवळपास 7-8 महिने पूर्ण व्हॅलिडिटी केलेली आहे आणि आगामी ज्या ज्या परीक्षा आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये आपण बेसिक ग्रामर करतोय. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे वोकॅब्युलरी चित्रांच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं आपल्या महाराष्ट्र अकॅडमीला जाऊन काय करायचं, व्हिजिट करा. ऍप्लिकेशनला प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. TCS IBPS असं लोगो तुम्हाला बॅच दिसेल बघा. जाऊन एकदा बॅच बघा, फ्री लेक्चर्स पहा. मी असं म्हणत नाही की घ्याच, काही गरज नाहीये. चांगलं वाटलं, चांगलं समजलं, शिकवलेलं निश्चित घेऊ शकता. नाही, युट्यूबचे लेक्चर सुद्धा पहा. युट्यूबला सुद्धा आपण भरपूर लेक्चर्स पाहिलेले आहेत. अलग लक्षात. आता कमीत कमी फीज मध्ये जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करत आहोत. अलग लक्षात. त्याचबरोबर वोकॅब्युलरी आहे, आपल्या वीकली टेस्ट आहेत आणि ग्रामरचे टॉपिक सुद्धा कव्हर केलेले आहेत. लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. अलग लक्षात जाऊन पाहू शकता. ओके. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचं असं एक होतं की जीएसचा खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला त्यांना. म्हणजे असं व्हायला लागलं की जीएस नेमकं सुरुवात कुठनं करायची, जीएस मध्ये कोणते कोणते घटक आहेत. बरं, मग एक असं वेगळं वाचायला गेलं तर मग इतिहासचं वेगळे 2-3 पुस्तकं वाचावं लागतील, भूगोलचं वेगळं वाचावं लागेल, अर्थशास्त्र वेगळं वाचावं लागेल, राज्यशास्त्र वेगळं वाचावं लागेल. पण त्यासाठी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र पब्लिकेशन एक वन स्टॉप सोल्युशन काढलेलं आहे. तेच म्हणजे आपला GK वन लाइनर. मित्रांनो, या GK वन लाइनर मध्ये ज्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत किंवा पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, कोणत्याही परीक्षा असतील, त्याच्यामध्ये आपण इतिहास, राज्यशास्त्र, चालू घडामोडी सहित सगळे आतापर्यंत चालू घडामोडीचे सगळे आपण गोष्टी तर कव्हर केलेल्या आहेत. जवळच्या एखाद्या कुठल्या शॉपमध्ये, कुठल्या पुस्तकाच्या एखाद्या शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करा किंवा तुम्ही जाऊन डिरेक्टली Amazonला जाऊ शकता, पुस्तक खरेदी करू शकता. ठीक आहे, असं कोणाला कंपल्सरी नाहीये. कमीत कमी याच्यामध्ये आपण द्यायला लागलोय. याच्यामध्ये घटकनुसार प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये आले सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे असं नाही की वर घोगम, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मोगम तयारी करायची. तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे की हा प्रश्न या परीक्षेमध्ये आला होता, त्याच्यावर प्रश्न घेतलेले आहे. अलग लक्षात. त्याचबरोबर अपेक्षित सराव प्रश्न आहेत. रिव्हिजनसाठी बेस्ट बुक आहे. ठीक आहे. पण अगेन मी असं नेहमी सांगत असतो की आपल्या सर्कलमध्ये एखादं पुस्तक पहा, 2-3 पुस्तकं आणा, त्याच्यामध्ये तुलना करा, कम्पेअर करा. कोणतं बरोबर वाटलं बिनधास्त घ्या. ते हेच घ्यावं अशी अपेक्षा नाहीये. पण बरेचशा विद्यार्थ्यांना ही गरज होती म्हणून हे पुस्तक आपण लॉन्च केलेलं आहे. लक्षात ठेवायचंय, पोलीस भरती स्पेशल उपयुक्त MPSCच्या स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, गट क गट ड परीक्षा असतील, याच्यामध्ये मित्रांनो हे सर्व आपण घटक कव्हर केलेले आहेत. आणि विशेष पुरवणी ज्या ज्या आगामी आपल्या पोलीस भरती होणार आहेत, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल आणि उत्पादन शुल्क असेल, याचा आपण सविस्तर इथं ऍड केलेला आहे. पण मला असं वाटते वन स्टॉप सोल्युशन सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे की आपण जेव्हा एखादं काही गोष्ट वाचतो ही वारंवार रिपीट करावी लागते. एक्झामला जाता जाता, परीक्षेला जाता जाता तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. म्हणून GK वन लाइनर सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. कुणाला फोर्स नाहीये, जाऊन पाहू शकता. 2-3 मार्केटला पुस्तकं बघा, जे उचित वाटेल. हे सगळे घटक आपल्यात आहेत, केलेले आहेत आपण कव्हर. चांगलं वाटलं बिनधास्त घेऊ शकता. आलं लक्षात. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की या पुढे सुद्धा आतापर्यंत GMCचे जे जे पेपर झाले होते ते आपण कव्हर करणार आहोत. पण त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण कव्हर करायचं आहे. आलं लक्षात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर आता मार्केटला पुस्तक कोणतं घ्यायचं आहे, म्हणजे कुठलं कशाबद्दल सांगतो मी, इंग्रजी व्याकरणाबद्दल, मला असं वाटते तुम्ही एखादा चांगला कोर्स करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं तर एखादं पुस्तक सुद्धा रेफर करू शकता. पुस्तकं 300-200 पानी मोठी असतात. आपलं थोडं संतुलन बिघडतं, कारण 200-250 पानी पुस्तक कोणी वाचत नाही. नोट्सवर डिपेंड असतं. नोट्स सुद्धा वाचत चला. पण आपल्या बॅचमध्ये आपण नोट्स, वोकॅब्युलरी सेशन सगळं व्यवस्थित घेत आहोत. जाऊन फ्री लेक्चर्स पाहू शकता. आणि कुठल्याही पुस्तकाचं स्पॉन्सरशिप नाहीये किंवा स्पॉन्सर्ड नाहीये की जाऊन हेच पुस्तक घ्या. तुम्हाला जे वाटेल ते पुस्तक घेऊ शकता. शेवटी बघा, आमचं काम आहे सांगणं, तुमचं काम आहे की ऐका, पण जाऊन स्वतः खात्री करा. ज्याच्यामध्ये कंटेंट चांगला आहे, ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, 100% घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. आणि इंग्रजी व्याकरणाबद्दल कोणत्याही शंका असतील तर विचारत जा. धन्यवाद.